कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम 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 रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति विक्रांति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति आमुची विश्रांति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति तुमचे चरण कमलापति
करील पाय रे तुका करील पाय रे तुका एक झाले Oh
तुमचे चरण कमळापती हेची एक जाणे काया वाचा आणि मनी पुडती पुडती नमन घालोनिया लोटांगण हेची एक जाणे काया वाचा आणि मनी नीच जना लोका तळील पायरी सतुका नीच जना लोका तळील पायरी सतुका हेची एक जाणे काया वाचा आणि मने विठाला विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची नमो विश्वरूपा विष्णू माया नमो विश्वरूपा विष्णू माया करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूल निकंदन पवन तनय संतनयितकारी हृदय विराजत अवध बिहारी राम सिया राम जय राम सिया राम राम सिया राम राम सिया राम जय जय राम। आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती हेची एक जाणे काया वाचा आणि मने। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा अगदी छोटासा 4 चरणाचा
आपल्याला जीवनात जे कळालंय, उमगलंय, ज्या निश्चयापर्यंत आपण ठामपणे पोहोचलो, तो निश्चय देवापुढे प्रगट करणारा, आपल्याला विश्रांती कुठे मिळाली ते विश्रांतीचं ठिकाण देवाला बोलून दाखवणारा अभंग आजच्या या कीर्तन निरूपणासाठी मी आपणासमोर गायला. ज्या निमित्ताने या सकाळच्या वेळी कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपण एकत्र आलेले आहात, ते निमित्त म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज कुदळ, ज्यांनी आयुष्यभर प्रभूची वारी केली, पांडुरंगाची सेवा केली, श्री निवृत्तीनाथ महाराजांची सेवा केली. अशा एका वारकऱ्याच्या दशक्रियेच्या निमित्ताने होणाऱ्या कीर्तनासाठी, दशक्रियेच्या विधीसाठी आपण एकत्र आलेले आहात. तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की तो दाता आहे, तो उदार आहे, तो खरा जगातला देणार आहे, जो आपल्याकडून इतरांकडून देवाचं नामस्मरण करून घेत असतो. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवे. तोच दाता आहे, तोच देणार आहे की ज्याच्या निमित्ताने इतरांना हरिभजन घडेल. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती पुंडलिक कुदळ हे सुद्धा दाते आहेत. याचं कारण असं आहे की आजच्या या पवित्र अशा एकादशीच्या पर्वावर आणि सकाळच्या प्रसन्न वेळी आपल्याकडून हे 2 तास ते हरिभजनात घेणार आहे आपल्या सगळ्यांना. नाही तर आपण घरी थांबलो असतो तर प्रपंचाच्याच उठाबशा करणार होतो, नाहीतरी आपण 2 तास हे प्रपंचाची सेवा करणार होतो. कल्याणच्या अलीकडे एक शहाड नावाचं स्टेशन आहे, तिथे एक महात्मा होऊन गेला. ते गाव आहे खरं शहाड, आगरी समाज आहे तिकडे. तिथे कीर्तनकार होऊन गेले, त्यांचं नाव शंकर महाराज शहाडकर, शंकर बाबा शहाडकर. त्यांचं ज्याने कीर्तन ठेवलंय ते त्याच्याकडे जाताना ज्याने कीर्तन ठेवलंय त्या आयोजकासाठी, नियोजन करणाऱ्यासाठी एक हार घेऊन जायचे, हार, फुलाचा हार. आणि मग ते गेल्या गेल्या त्याच्या पाया पडायचे, त्याला तो हार घालायचे. तेव्हा ते नियोजक विचारायचे, बाबा आम्ही विठोबा रखुमाईला तुम्हाला हार घालायला 2 हार आणून ठेवले, एक विनेकऱ्याला आणला, एक तुम्हाला आणलाय. हे उलट कसं काय? कीर्तनकारांनी कुठं आयोजकासाठी हार आणायचा असतो का? आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही आमच्यासाठी का आणला? तेव्हा ते शंकर बाबा सांगायचे, मी प्रापंचिक आहे, मी ग्रहस्थी आहे, मला मुलं लेकर आहेत, मला पत्नी आहे, आणि मग मी जर घरी थांबलो असतो तर ही माझी सेवा, हे माझे 2 तास हरिभजनात गेले नसते. तुमच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातला हा 2 तासाचा काळ प्रभू चरणी लागतोय, प्रभू सेवेत लागतोय. तसं ज्या माणसाने आयुष्यभर, ज्या व्यक्तीने आयुष्यभर प्रभूची वारी केली, सेवा केली, ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री निवृत्ती महाराज, त्यांच्या निमित्ताने हा आपला 2 तासाचा काळ, एकादशीचा सकाळचा वेळ हा देवाचरणी लागतो आहे. म्हणून मी म्हटलो की ते देणारे दाते विठ्ठला आणि खरंच ते देणारे. त्यांच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आले, ज्यांनी रामानंदी संन्यास दीक्षा घेतली. समाजाला मार्ग दाखवणारा धर्म प्रचारक त्यांनी समाजाला दिला. कोण काय देतो, कोण काय देतो, कोण पैसे देत असेल, कोण आपला वेळ देत असेल, कोण श्रम देत असेल, पण या काळामध्ये, या कलियुगामध्ये, या अशा काळामध्ये त्याचं दान मोठं आहे, त्याचं देणं मोठं आहे, जो समाजामध्ये एक संस्कार रुजवणारा धर्मप्रचारक घडवत असतो. धर्मप्रचारक घडवत असतो. सगळं देतात माणसं, पण इच्छा अशी असते की आपली मुलं डॉक्टर व्हावी, इंजिनियर, चांगली गोष्ट व्हावीच, पण हे करताना असा विचार मनात येत नाही की आपला एक मुलगा धर्म कार्यासाठी द्यावा, देव कार्यासाठी द्यावा. हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराजांनी तो विचार केला. त्यांच्या पोटी एक संन्यासी जन्माला आलाय. महाराज माझ्या समोर बसलेत, तेव्हा हा असा दाता जाऊन 10 दिवस झाले. त्यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने ही सेवा आहे. अगदी मिळालेल्या थोडक्या वेळेत प्रभू चिंतन करायचे, हरिसेवा घडवायची. वेदाने आपल्याला 2 कर्म सांगितले, एक विहित आणि एक निषिद्ध. दशक्रिया कशात येते, काय दशक्रिया म्हणजे? एक विहित आणि एक निषिद्ध. निषिद्ध म्हणजे जे करू नये ते, आणि विहित म्हणजे जे करावं ते. निषिद्धाचा परिणाम पाप आहे, पापाचा परिणाम दुःख आहे.
ज्याला असं वाटतं मला दुःख होऊ नये त्यांनी निषिद्ध कर्माकडे चुकूनही जाऊ नये. विहिताचा परिणाम पुण्य आणि पुण्याचा परिपाक सुख आहे. व्यासजींचा एक श्लोक आहे. व्यास भगवंत असे म्हटले होते कृष्णद्वैपायन व्यास की पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः पापस्य फलम नेच्छन्ति पण पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचा परिणाम सुख सर्वांना हवंय पण पुण्य करण्याची इच्छा नाही. पापाचा परिणाम दुःख कुणालाच नकोय पण दुःख माणसं प्रयत्नतः यत्नतः जाणीवपूर्वक करतात. 4 कर्म आहेत त्या विहिताच्या अंतर्गत, ते वेदाने सांगितले करावे आणि एक निषिद्ध कर्म आहे ते मात्र करू नये. नो एंट्री, इकडे गाडी लावायची नाही, त्याला म्हणतात निषिद्ध. इकडे यायचं नाही, इकडे चुकून पाहायचं नाही, त्याला काय म्हणतात निषिद्ध. आणि विहित म्हणजे जे करावं त्याचे 4 प्रकार आहेत. पहिलं कर्म नित्य कर्म, दुसरं कर्म नैमित्तिक कर्म, तिसरं कर्म काम्य कर्म, चौथं चूक झाली तर प्रायश्चित्त. हे विहित कर्मात मोडतात. पहिलं कर्म नित्य कर्म, जे रोज करायचं, जे थोडं जरी केलं तरी सुद्धा त्याचा एकत्रितपणाने विचार आपल्या जायच्या दिवशी प्रभू करत असतो, त्याला म्हणतात नित्य कर्म. जे थोडं असावं, थोडं असलं तर चालतं पण ते थोडं 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 साचून आपल्या हिशोबाच्या दिवशी, आपल्या जीवनाच्या हिशोबाच्या दिवशी ते आपल्याला भेटायला येतं. काही LICच्या योजना असतात ना, म्हणजे मी काय त्याचं एजंट नाही LICचा, पण ते असतात 10 रुपये जमा करा, 50 रुपये जमा करा, 100 रुपये जमा करा. जाताना असं वाटतं 50 तर आहे, 10 तर आहे, 30 तर आहे. आणि मग शेवटी जर एजंट चांगला असेल तर ते शेवटी मिळतात. जर चांगला असेल, ती कंपनी जर बुडाली नाही तर ते असे मोठे होऊन आपल्याला भेटायला येतात. रोज 10 रुपयाचीच पावती पण ते मोठे होऊन भेटायला येतात. नित्य कर्माचा असा असतो, रोज 5 ओव्या जरी वाचल्या तरी सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या हिशोबात ते फार मोठं असं आपल्याला दिसेल, आपल्याला त्याचा फार मोठा परिणाम दिसेल, फार मोठा. लक्ष्मी बल्लभ तया लक्ष्मी बल्लभ कर्मामध्ये अभूतपूर्व ताकद आहे, अभूतपूर्व. म्हणून रोज थोडं का असे नाही एखादी तरी ओवी माणसाने वाचावी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी. माणसं मोठी लबाड असतात, घरी गेलं का सांगतात कुशल. बरं का, आमच्या आजोबांनी आळंदी ज्ञानेश्वरी आणली आहे महाराज, सांगतात सुद्धा ती की वारीला गेले होते आमचे आजोबा आणि येताना ज्ञानेश्वरी आणली. मग आपण जर विचारलं ना वाचता की नाही, ते सांगून टाकतात नाही आहे ज्ञानेश्वरी घरात पण आम्ही काही वाचत नाही. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही आता वाचत नाही, तुम्ही कसं काय वाचाल. माझ्या संपर्कातल्या तरुण पोरांना माझा आग्रह असतो की ठेवा हरिपाठाचं खिशात पुस्तक. ते म्हणतात वेळ नाही, सवड नाही, जमत नाही, शक्य नाही. मी असं म्हणतो कधीतरी सवड मिळेल ना, कधीतरी. स्टेशनवर बसलेलो असो आपण, यात्रा असेल, ट्रेन लेट होईल, देव करो फक्त मोबाईल उतरलेला असो आणि चार्जर उपलब्ध नसावं, युनिक चार्जर असावं आपलं काहीतरी वेगळं. अशा वेळी ते पुस्तक नाही का खुणावणार. नित्यकर्म रोज एखादी ओवी, एखादा अभंग, 15 सेकंद लागतात बा नित्यनेम करायला. एक पान ज्ञानेश्वरीचं वाचायला 15 सेकंद. मी म्हणतो चला नवीन मनुष्य, पाठ नाही, 5 मिनिटं लागतील. नित्यकर्म
महाभारतात दृष्टांत आहे, जाबाली नावाचे ऋषी पत्नीच्या मांडीवर झोपले होते, आजारी होते. पत्नीच्या मांडीवर त्यांचं डोकं होतं आणि पत्नी त्यांना औषध देत होती. त्यांना झोप लागली. अंगात ताप होता, औषध पोटात गेलं, बरं वाटलं. पत्नीच्या मांडीवर डोकं आहे, झोप लागली. सूर्य अस्ताला गेला. सूर्य अर्धा डोंगर आड गेला. पत्नीला वाटलं यांची संध्या कधी चुकली नाही, नित्यकर्म कधी चुकलं नाही. म्हणून त्या पत्नीने त्यांना उठवलं. त्या जाबाली नावाच्या ऋषींना सांगितलं, ऋषी पतिदेव उठा, संध्या करा, कारण तुमचं नित्यकर्म नित्यनेम कधी चुकला नाही, सूर्य अस्ताला जाईल. तर त्या जाबाली ऋषींनी सांगितलं होतं पत्नीला, तू वेडी आहेस, का उठवलं? म्हटलं पण तुमची संध्या चुकेल ना, उठवलं नसतं तर. त्या जाबाली नावाच्या ऋषींनी सांगितलं, तुला कळत नाही, मी रोज संध्या करतो. आता माझ्या नित्य नियमाची इतकी ताकद आहे, मी संध्या केल्याशिवाय सूर्य अस्तालाच जाऊ शकत नाही. मी संध्या केल्याशिवाय आता सूर्य अस्ताला. छत्रपतींची पत्नी होती पुतळाबाई साहेब राणी सरकार. छत्रपतींनी देह सोडला. चंदनाच्या लाकडांमध्ये छत्रपतींचा देह ठेवला गेला रायगडावर. छोटे चिरंजीव राजाराम महाराज जवळ होते, मोठे पन्हाळ्यावर होते, लांब होते, निरोप पोहोचला नाही. छोट्या म्हणजे राजाराम महाराजांच्या हस्ते अग्नी दिला जाणार होता. राजाला सूर्य असताना अग्नी द्यायचा असतो, अंधारात राजाला अग्नी दिला जात नसतो, भारतीय नियम आहे. सूर्य असा अस्ताला चालला आणि छत्रपतींना अग्नी देण्यासाठी राजाराम महाराज समोर झाले. तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आलं, पुतळाबाई साहेब राणी सरकारांना दर्शन घ्यायचे. त्या गडावून खालून वरती चढत येत होत्या पतीच्या अंत्य दर्शनासाठी, शेवटच्या दर्शनासाठी. कधी दर्शन चुकलं नव्हतं. त्यांना वेळ लागला. पालखीत मेन्यात कसं जावं, पतीचं शेवटचं दर्शन, आणि पालखीत कसं मेन्यात कसं बसावं. म्हणून त्या पायी निघाल्या होत्या. आजारी असायच्या, दमा होता त्यांना, धाप लागायची. तेव्हा सेवकाने सांगितलं, तुम्ही लवकर चला, नाहीतर अग्नी दिला जाईल, कारण सूर्य अस्ताला जाता गेल्यानंतर अग्नी दिला जाऊ शकत नाही. तेव्हा बखरी असं लिहितात, त्या काळचा इतिहास असं लिहितो. पुतळाबाई साहेबांनी सूर्याला सांगितलं होतं, माझं दर्शन होईपर्यंत तुला बुडता येणार नाही. आणि झालं तसं झालं. ग्रंथ वर्णन करतात, सूर्य थांबला. पुतळाबाई साहेबांनी दर्शन केलं आणि नंतर सूर्य अस्ताला गेला. छत्रपतींना अग्नी दिल्यानंतर मोठी ताकद असते नित्यकर्मामध्ये. आपण ते केलं पाहिजे, थोडं का होईना. नामा म्हणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी. नामदेवरा अनुभवावी म्हणतात, मी त्यांची परवानगी मागून, त्यांची क्षमा मागून वाचावी असं तो म्हणतो एखादी ओवी. दुसरं कर्म काम्य कर्म. मुलगा पाहिजे, पुत्र कामेष्टी यज्ञ करा. पाऊस पाहिजे, पर्जन्य याग करा, है ना. पाऊस पाहिजे असेल तर पर्जन्य याग करावा. यंदा करू नये, तुमच्याकडे फारच झाला नाही का. पण पाहिजे, हे पाहिजे तर ते करा. नामदेवरायांचा एक अभंगच आहे, भूमिदाने होसी, त्याची सुरुवात आहे. त्या अभंगामध्ये काय पाहिजे म्हणजे काय दान करावं, काय पुण्य करावं याचं मोठं वर्णन आहे. की कांती पाहिजे, सुंदर दिसायचंय तर सोनं दान करावं. ज्याला पुढच्या जन्मी राजा व्हायचंय त्याने या जन्मात जमीन दान करावी. मोठा अभंग आहे, भूमिदाने होसी, असं नामदेवरायांच्या गाथेत 12 चरणाचा. याला काम्य कर्म म्हणतात. अमुक पाहिजे तमुक करा. ब्रह्मदेव व्हायचंय का, शत एक जन्मोनी ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्मा आणून हे ब्रह्म. इंद्रदेव व्हायचंय तर शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. आणि शेवटचं प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त म्हणजे चूक झाली की करायचं असतं ते, चूक झाली की जे करायचं असतं ते प्रायश्चित्त. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहे, त्यांनी स्मृती लिहिली. वेदाला श्रुती म्हणतात आणि ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाला स्मृती असं म्हणतात. त्यांचा ग्रंथ आहे स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती. त्या याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये 3 प्रकरण प्रायश्चित्त म्हणून त्यांनी दिलेली आहेत. जगताना आपल्याला जे पाप घडेल, आणि घडतच, पाप घडतच. आपण जरी म्हटलो ना प्रायश्चित्त, आपण शाकाहारी 100% शाकाहारी, तरी सुद्धा जगातलं कोणतंच अन्न तांत्रिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या हिंसा झाल्याशिवाय तयार होत नाही. कोणतंच अन्न. आपण जर म्हणलो माझी 4 पिढ्या शाकाहारी आहे, तरी सुद्धा कोणतंच जगातलं अन्न हे हिंसा झाल्याशिवाय होत नाही. याचा अर्थ मांसाहारी फार ग्रेट आहे असं नाही. त्यांचा विचारच नाही, त्यांचा इथं विचारच नाही. फक्त जे शाकाहारी आहेत ना,
हा तर चांगलाच आहे, पण याला सुद्धा हिंसा केल्याशिवाय ताटात अन्न येत नाही. उदाहरणार्थ गव्हावर आपण फवारी मारतो, किती जीव मेले, काही गणती आहे का? मग ते आपल्या खात्यावर क्रेडिट होणार नाही, लिहिलं नाही जाणार. जग म्हणजे फार सुंदर व्यवस्था आहे. इथं हजारो वेळा गहू लावला गेला, गहूच उगवला, एकदाही बाजरी आली नाही त्याला. एकदा सुद्धा असं झालं नाही. काहीतरी गाणं आहे, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा टांग टिंग टिंग. म्हटलं गाण्यात बरं आहे, गाण्यात ठीक आहे, पण प्रत्यक्षात नाही झालं ते. मका लावली, मकाच उगवली, कधीच त्याला दुसऱ्या पिकाचा कोंब फुटला नाही. एवढं सुंदर सुव्यवस्थित जग आहे. मग आपण पिकावर फवारा मारला आणि ते कोणाच्याच खात्यावर लिहिलं गेलं नाही, असं नाही होणार. मग त्याला याज्ञवल्क्य नावाच्या ऋषींनी प्रायश्चित्त लिहिलं की बनवलेलं अन्न आधी देवाला अर्पण करा, मग त्यातला दोष निवृत्त. त्यांनी असं प्रायश्चित्त लिहिलंय की खोटं जर बोलावं लागलं, खोटं जर कधी बोलावं लागलं तर गोमातेला स्पर्श करावा. याचा अर्थ गोट्यात गाय पळावी, धडाका चालू द्यावा असं नाही. जर बोलावं लागलं, कधीतरी जर बोलावं लागलं तर गोमातेला, मोठ्याला दुखावलं तर तुळशीला स्पर्श, याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आणि शेवटचं नैमित्तिक कर्म, जे रोज नाही करायचं पण ज्या दिवशी करायचं त्या दिवशी करायचंच, त्याला म्हणतात नैमित्तिक. उदाहरणार्थ ग्रहण, माऊली म्हणतात उदाहरणार्थ आई वडील गेल्यानंतरचे कर्म, दशक्रिया असेल, 13वा असेल, पाक्षिक पिंडदान असेल, पितृपक्षातल्या वद्यातलं पिंडदान असेल किंवा श्राद्ध असेल, हे सगळे नैमित्तिक कर्म आहे. दशक्रिया ही सुद्धा नैमित्तिक कर्म आहे. का सोम सूर्यादिग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित दिवस जे. आपण सगळे प्रापंचिक माणसं आहेत, आपल्याला ते करणंच. एखाद्याने संन्यास घेतला, महाराजांनी संन्यास घेतला, त्यांना तो नियम नाही, ते करतील न करतील त्यांची ऐच्छिक आहे. पण आपल्याला, आपण प्रापंचिक माणसं आहे, आपण ते केलं पाहिजे. आज त्यांच्या परिवाराकडून, निवृत्ती महाराजांच्या परिवाराकडून त्यांचं हे नैमित्तिक कर्म संपन्न होत असताना तुकोबरायांच्या अभंगाने ही कीर्तन सेवा आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करणार आहोत. आमुची विश्रांती तुमचे चरण, कमळापती विठला विठला आपण आज जे पळतो धावतो ते कधीतरी थांबायचे. म्हणून ऐकायला विरोधी वाक्य वाटलं तरी सत्य आहे. तुम्ही कुठल्याही पळणाऱ्या धावणाऱ्या माणसाला विचारा का पळतो, त्याचं उत्तर राहील उद्या कधीतरी थांबायचे म्हणून आज पळतो. चाणक्याचा एक श्लोक आहे कौटिल्याचा की दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रम सुखम वसे. दिवसात ते करावं जेणेकरून रात्री सुखाने झोप येईल, आणि तारुण्यात ते करावं ज्याने म्हातारपण सुखाचं जाईल, चांगलं जाईल, समाधानात जाईल. झोप लागली पाहिजे, वेळेच्या वेळेला भूक लागली पाहिजे, असं माणसाचं कर्म असावं. म्हणून आपण धावतो. कधीतरी थांबायचंय, कुठंतरी निवांतता मिळेल. दुर्दैव असं की मानवी जीवनात आपल्याला काही विश्रांती मिळाली नाही. एक टप्पा गाठला की पुढचा टप्पा खुणावतच असतो की ये, पूर्णता नाही अजून, ये. ते गिरनार पर्वतला गेलो होतो आम्ही महाराज. गिरनार दत्त भगवंताचं ठिकाण आहे, दत्तम बाबा, फार चांगलं ठिकाण आहे गुजरातमध्ये. तुम्ही गेलो नव्हतो कधी, आमचे मित्र सगळे गेलेले वरती. माझा पाय दुखत होता, त्यामुळे फार थोडं आहे, अर्ध्या तासात काय खालून दिसतच नाही, अंदाज त्याचाच येत नाही अजिबात. आणि रोपवे नव्हता ते, अजिबात अंदाज आला नाही. एक टेकाड संपलं का ते म्हणायचे काय पुढचं शिखर ना. तिथं पोहोचलं का दुसरं दिसायचं, तिथं पोहोचलं का तिसरं दिसायचं. थोडं जीवनाचं आपलं तसंच आहे ना की इथं जाऊन निवांतता मिळेल, तिथं जाऊन निवांतता मिळेल. जगजीत सिंग नावाचं एक हिंदी गझल गायक आहे, त्याची कविता आहे, त्याची गझल आहे की दुनिया जिसे कहते हैं मिट्टी का जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. दुनिया इथली पद, इथल्या प्रतिष्ठा, इथल्या वस्तू अशा गोष्टी आहेत त्या जोपर्यंत मिळाल्या नाही तोपर्यंत असं वाटतं फार महत्वाच्या आहेत, माझ्या जीवनाला याने फार निराळं वळण मिळेल. पण त्या गोष्टी जेव्हा मिळतात ना तेव्हा लक्षात येतं की इतक्या किरकोळ गोष्टीसाठी माझं बहुमूल्य आयुष्य मी वाया घातलं. इतक्या
तुम्ही विचार करून पहा निवांत कधीतरी एकांतात बसून आपल्याला जे जे मिळालंय, आपण ज्याच्यासाठी दिवस रात्र एक केली त्या गोष्टी आणि आपण गमावलेला वेळ याचं तुम्ही समीकरण मांडून पहा. तुमच्या लक्षात येईल की मिळालेली गोष्ट फार किरकोळ आहे आणि मी त्याच्यासाठी धावाधाव केली ते फार मोठं होतं. मी घालवलेला वेळ फार अमूल्य होता. आपण 12 तास काम करतो कशासाठी? भाकरीसाठी. मांडा समीकरण. 12 तास काम बरोबर भाकरी. माणसं एकांतात थोबाड झोडायचं मशीन आणतील आणि तोंड जोडून घेत की भाकरीसाठी 12 तास काम. एका भाकरीसाठी कोणतं गणित? हे किती तोट्याचा व्यापार आपण करतोय, किती तोट्यात आपण जगतोय. भाकरीसाठी 12 तास काम. निवांतता नाही, थांबणं नाही आपल्या जीवनामध्ये. साधू संतांच्या जीवनामध्ये मात्र हे थांबणं मिळालं. ते कुठंतरी थांबले, ते कुठंतरी निवांत झाले. तुकोबारांची प्रमाण आहे, त्यांचे अभंग आहे. भागलियाचा तू विसावा, 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 एक राजा होऊन गेला अलेक्झांडर दी ग्रेट, सिकंदर त्याचं नाव. त्याला असं वाटायचं मी जग जिंकलं म्हणजे मग जगात माझ्या आयुष्यामध्ये कोणतीच कमतरता राहणार नाही. त्याची रोजनीची होती, डायरी होती. रोज संध्याकाळ झाली की डायरी उघडायचा, पेन घ्यायचा, त्यात लिहायचा आज इतके राजे मी गुलाम बनवले, आज इतके सैनिक माझ्या सैन्यात वाढले, इतके हिरे कमावले, इतके मोती कमावले, इतके पुष्कराज, इतके पाचू, इतके किलोमीटर मी आज माझ्या राज्याला जोडले, इतके मैल जोडले. रोज हिशोब करायचा. काही फरक नाही तसा त्याचा हिशोब किलोमीटरचा होता, आपला शून्याचा असतो बँकेच्या अकाउंटमध्ये. किती शून्य वाढले, किती शून्य वाढले. जग जिंकलं, थोडस जग बाकी होतं आणि तो सहारा वाळवंटात प्रवास करत होता. जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट. तिथं फक्त वाळू आहे, तिथं पाणी नाही. पाणी नाही म्हणून अन्न नाही, अन्न नाही म्हणून माणसं नाही, वस्तीच नाही, कोणीच नाही. हजारो किलोमीटर फक्त वाळू, फक्त ऊन. प्रवास करत होता. रात्री थकलेले सगळे, सैन्य थकलेलं, दिवसभर 30-40 मैल चालून, आणि संध्याकाळी झोपले त्या वाळवंटात. तिथं अफगाणी टोळ्या आहेत, दरोडेखोर आहेत, लुटेरे टोळ्या आहेत. त्यांनी अचानक आक्रमण केलं. राजा काहीतरी सापडेल आणि मग अफरातफर, अनपेक्षित हल्ला होता. हत्यारं अशी लांब ठेवून सगळे सैनिक झोपले होते. रात्री जी अफरातफर झाली त्याच्यात राजाच्या लक्षात आलं की न जाणू आपलं मुंडकं उडायचं. रात्री अंधार आहे, कोण कोणाला मारते काही कळेना. तो जीव वाचवण्यासाठी पळाला. सिकंदर, अलेक्झांडर दी ग्रेट त्याचं नाव. खूप लांब पळत गेला, खूप लांब. त्याला वाटलं सकाळी परत सैन्य आपल्याला सापडेल, पण इतका लांब पळाला तो भीतीने की सकाळी सैन्याचं तळच सापडेना. कोणत्या दिशेने पळत आलो रात्रीमुळे कळेना. 9 वाजले, ऊन पडलं, तहान लागली. राजा, जगत जेता राजा. 12 वाजले, भूक लागली. इलाज नाही, तिथं निवडुंग सोडून दुसरं झाड नाही. दुपारचे 3 वाजले, संध्याकाळचे 4 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले. सूर्य अस्ताला जायला लागला. पोटात अन्न नाही, पोटात पाणी नाही. मोठं वाईट वाटलं.
आपण बहुतेक मरणार या कल्पनेने त्याला रडू कोसळलं. गुडघ्यावर बसला आणि देवाला विनंती केली, देवा मी सिकंदर आहे, मी राजा आहे, जगत जेता आहे, मला साजेस मरण दे रे, किमान किमान मला शोभेल असं तर मरण दे. एवढ्यात एक फकीर, एक सुफी संत, एक मुस्लिम संत त्या वाळवंटातून हातात कमंडलू सारखं पात्र घेऊन, भांड घेऊन निघाला होता. त्याचा आवाज, त्याच्या पावलांचा आवाज या सिकंदराच्या कानी आला. सूर्य अस्ताला चाललाय, सिकंदराने डोळे उघडले, गेला आणि त्या फकीराच्या पायास पडला. महाराज तुम्ही मिळाले म्हणजे जीवन मिळालं. मग सकाळपासून हिंडतो या वाळवंटामध्ये, सैन्य कुठं चुकलं कळे ना. पाणी नाही हो, अन्न जाऊ द्या, पाणी नाही सकाळपासून. तुमच्या या भांड्यात पाणी आहे का, द्याल का? बारीक आहे का बरं, मोठी गोड गोष्ट आहे. तुम्हाला मला यात जीवन दिसेल आपलं. मला पाणी पाहिजे. त्या फकीराने सांगितलं आहे फक्त माझ्या पुरती व्यवस्था म्हणून मी वाटीभर पाणी घेतलंय. तो फकीर होता ना. आणि मग फकीर कोणाला म्हणतात? जो फिकीर करत नाही त्याला फकीर म्हणतात. चाह गई चिंता गई मनवा बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वही शहनशाह. जो मस्तीत जगतो त्याला फकीर म्हणतात. तो राजा, तो फकीर, शहनशाह. म्हटले मी माझ्या पुरतं पाणी घेतलं होतं, पण तू घे. असं कमंडलू ते भांड समोर केलं. याने ते कमंडलू धरणार तेवढ्यात याचा राजेपणा जागा झाला. त्यांनी सांगितलं की मी काही फुकट मागत नाही, मला सैन्य भेटलं, मी तुम्हाला 100 सोन्याच्या आशर्पी देऊन टाकीन. पैशाची मस्ती असतेच माणसाला, ज्याला नसते तो देव आहे. विठाला विठाला. आणि दया दोन्ही असती आली या ठाया, ते जाण धनंजया विभूत. ज्याला पैसा असून नम्रता आहे तो देव आहे, माणूस नाहीच तो. कारण भगवान स्वतः म्हटले ना, ते जाण धनंजया विभूती माझी. गपची पाणी घ्यायचं प्यायचं का नाही? मी काय फुकट मागत नाही, 100 सोन्याच्या आशर्पी देईन. त्या साधूने ते फकीराने कमंडलू मागे ओढलं आणि सांगितलं देत नाही, जा 100 मध्ये परवडत नाही. कमाल, फुकट द्यायला लागले होते तुम्ही 100, नाही परवडत. म्हटले मग 1000 सोन्याच्या आशर्पी देईन महाराज. फकीर साहेब द्या. म्हटले 1000 मध्ये सुद्धा परवडत नाही, हे वाळवंट आहे, इथं सोन्यापेक्षा पाण्याला जास्त महत्व आहे. म्हटले 1 लाख देईन. जमत नाही, जा एवढ्या कमी मध्ये मी पाणी देत नाही. म्हटले 1 कोटी सोन्याच्या आशर्पी देईन फकीर साहेब, पण पाणी द्या. जमत नाही, वस्तू माझी, भाव मी करणार. ज्याची वस्तू आहे तो भाव करतो ना, शेतकरी सोडून. वस्तू माझी, देत नाही, जा. त्याला वाटलं आता मरतोच. सगळं देऊन झालं, माझे सगळे सैनिक घ्या, माझे सगळे घोडे हत्ती. तो फकीर सांगायचा परवडत नाही, जरा चांगला भाव कर. म्हटले माझ्या राज्याचे 4 तुकडे करतो, मी जग जिंकलंय, 1 तुकडा देतो, वाटीभर पाणी द्या. म्हटले नाही जमत, अर्ध राज्य देतो. परवडत नाही. ते सिकंदराने विचार केला, जगलो तर परत राज्य कमावू. म्हटले फकीर साहेब मी 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी, 40 वर्ष लढत होता तो ते जिंकायला, 40 वर्ष लढून कमावलेलं जग तुमच्या पायी घालतो. मला 1 वाटी पाणी द्या. पुढे ना, समाधान या पुढे. मी 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी तुमच्या पायावर घालतो, मला फक्त 1 वाटी पाणी द्या. आणि त्याला हसण्याचं कारण नाही. मी म्हणतो 40 वर्ष तोच लढला का? आपण 40 वर्ष नाही का कोर्टात जातोच ना. म्हटले मी 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी तुमच्या पायी घालतो, मला 1 वाटी पाणी द्या. फकीराने कमंडलू देताना सांगितलं होतं मला तुझं काहीच नकोय. म्हटले भाव का केला? यासाठी मला तुला एकच सांगायचं होतं की तू 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी 1 वाटी पाणी इतक्या सुद्धा किमतीची नाही, इतक्या सुद्धा किमतीची नाही. तर आपण जे थांबतोय की आपण जे पळतोय, इथं थांबायचंय तिथं थांबायचंय, ती खरी ठिकाणच नाही. ती खरी ठिकाणं सापडली ती संतांना, साधू संतांना. जगद्गुरु तुकोबारायांना विचारूयात, महाराज आमचं जीवन तर फसलं समजा, आपल्याला तरी थांबण्याचं ठिकाण मिळालं का? तुकोबारायांनी त्यांना थांबण्याचं विश्रांतीचं ठिकाण जे मिळाले ते अभंगाच्या पहिल्या
आमुची विश्रांती आमुची विश्रांती तुकोबरायांचा आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. आमची विश्रांती म्हणजे आम्हा सर्व संतांची विश्रांती देवाची चरण आहे. तुकोबरायांच्या गाथेचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना स्वतःच्या जीवनातला वाईटपणा सांगायचा असतो, अवगुण सांगायचे असतात, तेव्हा ते आम्ही आमची शब्द वापरत नाही, तेव्हा ते म्हणतात मी. आणि जेव्हा जीवनाचा गौरव, जीवनाचा मोठेपणा, जीवनाचे सद्गुण सांगायचे असतील, चांगलं सांगायचं असेल, तेव्हा ते एकट्यावर चांगलं घेत नाही, तेव्हा ते आम्ही असं म्हणतात. याला एकही अभंग अपवाद सापडणार नाही. जेव्हा त्यांच्या जीवनातले अवगुण सांगायचे तेव्हा मी एकटा आहे. मी तवानाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझं म्या आठ दिले नाही वाचे कुर्बानी दे कर्महीन मती मंद बुद्धी आठविले नाही वाचे कुर्बानी दे नाही ऐकिले गाईले गीत धरी लाज सांडिले गीत नवडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला वाहिला भार कुटुंबाचा. पण हे कुणी केलं? आम्ही नाही. हे कुणी केलं? आता आपल्या सगळ्यांना घेतलं असतं तर आपण एक फिट बसलोच असतो नाही, अभंगला परफेक्ट बसलो असतो एकदम. पण नाही, स्वतःच्या जीवनातला अवगुण वाईट सांगायचं असेल तेव्हा महाराज म्हणतात मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. वाईट अवगुण सांगाय देवा मी चांडाळ चांडाळ देवा मी. आणि जेव्हा चांगलं सांगायचं असेल तेव्हा मात्र आम्ही. वैकुंठाला निघाले होते, एकटेच होते, प्रभू न्यायला आले होते, तेव्हा मी चाललोय असं नाही, आम्ही जातो तुम्ही, कारण ते चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, सर्वोत्कृष्ट आहे, वैकुंठ गमन आहे ना. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. महाराज असे व्यापक आहेत. जरा आमुची वैयक्तिक नाही बोलत, सगळ्या संतांना घेतात, हरिभक्तांना घेतात.
की आमची सगळ्यांची विश्रांती. आणि संतांचं बोलणं मुळातच संकुचित नसतं. एवढीशी माऊलींची मूर्ती 21 वर्षांची आळंदीत, पूर्ण आळंदीत सुद्धा नाही, त्या समाधीच्या खाली छोटीशी मूर्ती आहे माऊलींची. तिथं बसली आहे, ध्यान करते ती मूर्ती. आणि त्या मूर्तीला जर विचारलं की माऊली आपले स्वप्न काय, 21 वर्षांची ती मूर्ती असं म्हणते, माझं एक स्वप्न आहे जगाने सुखी व्हावं. मामासाहेबांना कोणीतरी कॉलेजच्या मुलाने प्रश्न विचारला SP कॉलेजच्या की ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल नाव नाही. तर मामासाहेबांनी उत्तर दिलं होतं, पूज्य मामासाहेब दांडेकरांनी म्हटले विठ्ठल नाव माऊलींना आवडतंय, पण ज्ञानेश्वरीत घातलं असतं तर ती फक्त वारकऱ्यांची झाली असती. आणि ज्ञानेश्वरी फक्त वारकऱ्यांसाठी नाही. माऊलींना जर विचाराल तर ती जगासाठी. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा, माझी विश्व. छोटे शब्दच माऊलींकडे आपल्याला सापडणार नाही. अवघाची संसार, काय मोठी शब्द. मूर्ती एवढीशी 21 वर्षांची छोटी मूर्ती, सुंदर मूर्ती, आणि शब्द मात्र असे मोठे. हे जगाची महा किंवा आनंदाचे आवारू मांडू जगा. ते गावात ते पॅनल निवडून येतं, उन्हाळ्यात जर टँकरची गरज पडली ना, ते त्याच गल्लीला टँकर वाटतात ज्या गल्लीला त्यांना मतं पडलेले असतात. का बाकीच्यांनी का उपाशी मारायचं काय, बाकीच्यांनी बिना तहानलेलं. किमान किमान हे माऊलींचे शब्द तरी आपल्या मनात बसावे की आनंदाचे आवारू मांडू जगा. विठ्ठला भागवत महात्म्यातला पहिला श्लोक आहे आणि त्याचं शेवटचं चरण आहे, श्रीकृष्णाय वयम नुमः. श्रीकृष्णाय वयम नुमः. व्याज्य असं म्हटले की श्रीकृष्णाला आम्ही सगळे नुमः. हे संस्कृतातलं बहुवचन आहे. संस्कृतमध्ये 3 वचन आहे, मराठीमध्ये 2च आहे, एक वचन आणि बहुवचन. संस्कृतात 3 वचन असतात, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. दोघं असतील तर ते संस्कृतात द्विवचन मानलं जातं, द्विवचन. तेव्हा हे द्विवचन सुद्धा नाही नुमः, हे बहुवचन आहे. आम्ही सगळे नमस्कार करतो. व्यासजींना कोणीतरी विचारलं सगळे कसे काय, तुम्ही एकटेच आहात, एकटेच नमस्कार करा ना, सगळ्यांचा का नमस्कार तुम्ही करता. व्यासजी म्हटले हे जग आहे, यांच्यापैकी जर कोणी कथा ऐकताना विसरलाच नमस्कार करायचं तर त्याच्या वतीने मी तुकोबारायांची शब्द आमोची. साधे पंढरपूरला महाराज निघाले तर एकटे नाही निघाले, जाऊ देवाची आगा, जाऊ देवाची आगा, जाऊ देवाची आगा, जाऊ देवाची आगा. देवा देईला विसर, देवा देईला विसर, देवा साधो सर्व संतांची. दुसरा शब्द आहे विश्रांती. विश्रांती म्हणजे विसावा. आराम शब्द नाही वापरला तुकोबारायांनी. आराम वेगळा आणि विश्रांती वेगळी. आराम कशाला म्हणतात माहिती का. आता मी कीर्तन संपवेन तेव्हा मला असं वाटेल की कधी एकदा गाडीत बसतो, कधी एकदा गाडीत बसतो. कारण गाडीत बसून मला आराम मिळेल, गुडघ्यांना, कमरेला, मणक्याला. ते उभं आहे 2 तास, माझा तो आराम आहे. बसून आराम आहे. मग बसून आराम आहे का. मग बसून आराम असेल तर तुम्ही 4 वाजेपर्यंत बसून जा. नाही ना, तुम्हाला असं वाटेल कधी एकदा उठतो, कधी एकदा उठतो, कधी एकदा उठतो. कारण तुम्हाला उठून आराम, आम्ही जे उभे आहेत आम्हाला बसून आराम. बरं ते सुद्धा परमनंट नाही. 1 तास झाला का परत मला असं वाटेल की उभं राहिलं पाहिजे, गाडीतून उतरलं पाहिजे. आणि तुम्हाला परत असं वाटलं की परत एकदा. हा जो येता जाता असतो, येत जात असतो ना, त्याला आराम म्हणतात. आणि एकदा आली की जी जात नाही त्याला म्हणतात विश्रांती. नामदेवरायांनी देवाला सांगितलं होतं, देवा आपण आळंदीला जाऊ, माऊलींकडे आपल्याला विश्रांती मिळेल. आणि ती तात्पुरती नाही, सध्याची नाही. विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी.
जी असते, कल्पापर्यंत जी असते तिला म्हणतात विश्रांती. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. देवाचे चरण ही तुकोबरायांची विश्रांती. आणि सांगू का, तुकोबरायांचीच काय, ज्ञानदृष्टीने या जगाचा जर विचार केला तर सगळ्यांची आपली सुद्धा विश्रांती देवच आहे. आपण जरी असं मानत असलो की आपण इथला आहे, मला इथंच राहायचंय. आमच्या वारकरी संस्थेचं आश्रमाचं बांधकाम सुरू आहे, तर इंजिनियर आला, आर्किटेक्ट मला सांगत होता हे सिमेंट वापरा, बांगड वापरा, बांगड. म्हटलं का, म्हटलं याने बांधलेली बिल्डिंग 200 वर्ष राहील. म्हटलं 200 वर्ष मी नाही राहणार, ती बिल्डिंग राहून काय करायचं. आपल्याला जरी असं वाटत असलं का मी इथला कायमचा आहे, मी इथला कायमचा, आपण इथले कायमचे नाही, आपण तिथून आलो आणि आपल्याला परत तिथं जायचंय. कारण आपलं जन्मस्थान मुळात ते आहे. एक हिंदू धर्म असा आहे की जो अभूतपूर्व आहे. यासाठी इतर धर्म म्हणतात की तुम्ही देवाचे अंश आहात, तुम्ही देवाची मुलं आहात, तुम्ही देवाची लेकरं आहात, असं इतर धर्म सांगतात. हिंदू धर्म असा आहे जो सांगतो तुम्ही देवाची लेकरं बिकरं नाही, तुम्ही देवच आहात, तुम्ही देवच आहात, तुम्ही देवापेक्षा वेगळे नाहीच. विठ्ठला आणि म्हणून आपल्याला विश्रांती परत एकदा देवाच्या स्वरूपात मिळणार आहे, तिथं पोहोचल्यावर मिळणार आहे. जायचा रस्ता फक्त पक्का ध्यानात असावा. आम्ही कीर्तनकार मंडळी नवीन गावी कीर्तनाला जातानाच यायचा रस्ता ध्यानात ठेवत असतो. विशेषतः रात्रीच्या कीर्तनाला जातानाच आठवणी ठेवायचं, कारण येताना 1 वाजता आपल्याला पत्ता सांगायला कोणी सापडणार नाही. रात्री 1 वाजता कोण सापडणार आहे, आणि सापडला तर तो काय विचारण्याच्या स्थितीत सापडणार आहे का 1 वाजता रात्री. तो म्हणजे माझंच घर मला सापडेल ना, मी तुम्हाला कुठं माझा पत्ता सांगू तुमचा. आपल्याला जरी असं वाटत असेल मी इथला आहे, नाही परत जायचंय. आपण इथल्या रंगात जर रंगलो तर परत जाणं कठीण होईल. देवाच्या चरणापासून आपल्या सगळ्यांची उत्पत्ती, तिथं गेलं म्हणजे पूर्ण प्रवास, विश्रांती. एक येशुदास म्हणून गायक होऊन गेला, त्याची फार सुंदर ठुमरी आहे. त्याने रूपक केलंय का मुलीचं लग्न झालेल्या. ती मुलगी असं म्हणते की पित्याच्या घरी कौमार्य आबादित ठेवलं होतं, पतीला कौमार्य दिलं, आता पतीच्या प्रपंचात रंगले मी. आता पहिल्यांदा जेव्हा माहेरला जाईन मी, त्या पित्याच्या बापाच्या नजरेला नजर भिडवून बोलण्याची ताकद नाही होणार, कारण तिथे शुद्ध होते. आता कौमार्य देऊन टाकलं. त्या येशुदासची ठुमरी आहे की लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे, घर जाऊ कैसे, लागा चुनरी में दाग. त्याचं शेवटचं पद असं आहे, शेवटची ओळ असे, मैली चुनरी आत्मा मोरी, मैल हे माया या. सुंदर लिहिली, कोणाचं काम आहे. पण तो कवी असं म्हणतो की ही मुलगी म्हणजे आपण सगळे, पित्याचं घर म्हणजे देवाचं घर, बापाचं घर म्हणजे परमात्म्याचं घर. तिथून आलो, आता या प्रपंचात इतके रंगलो की परत जाऊन देवाच्या नजरेला नजर भिडवण्याची धाडस होणार नाही, ताकद होणार नाही. कारण इथं रंगलो, खरं म्हणजे इथून जायला पाहिजे. विश्रांतीचं ठिकाण ते आहे. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. वारकरी संप्रदाय हा देवाच्या चरणाची उपासना करणारा संप्रदाय. आपण आधी मुखाकडे पाहण्याच्या आधी देवाच्या चरणाकडे पाहणारे माणसं आहोत. चरणाकडे समचरण दृष्टी, आधी चरण आणि नंतर दृष्टी. देवाच्या सौंदर्याचं जरी वर्णन असेल तरी ते नंतर, आधी चरण. समचरण दृष्टी विटे भरी साजिरी, समचरण दृष्टी विटे भरी साजिरी, विटे भरी माय
येणे माझे हरी पृथ्वीला हो. येणे माझे हरी पृथ्वीला हो. उत्तरेतले संप्रदाय राधा कृष्णाची भक्ती करतात आणि वादच नाही, राधा माता भक्तीची आचार्य, प्रश्नच नाही. मी कथा करतो, पण वारकरी संप्रदाय मात्र विठोबा रखुमाई लक्ष्मीची आराधना करतो. रुक्मिणीची म्हणजे लक्ष्मी मातेची. काय कारण आहे? सगळा भारत राधा कृष्ण म्हणतो ना, आपण विठोबा रखुमाई का म्हणतो? याचं कारण असे की बाकीचे जे संप्रदाय आहेत ना, ते देवाच्या मुखाकडे पाहतात आणि देवाचं मुख, कृष्णाचं मुख हे राधा मातेच्या ताब्यात आहे. ते राधा माते, आपण देवाच्या चरणाकडे पाहतो. चरण कोणाच्या ताब्यात आहे? पाय लक्ष्मीचे हाती हाती तिसी आवे काकुलती, तिसी आवे काकुलती काकुलती पाय विज्ञाना बातो हरी विज्ञाना बातो हरी. तिच्याकडे पाय ना, तिने ते घेतलेत. ते पाय धुवावयाची या दैवा पात्र जाहली. म्हणून तर एकमेव देवस्थान असे जे चरणावर डोकं टेकून दर्शन देतं. अजून नाही, होईल सुरू 15 दिवसात, आता वारी झाली की. पण ते एक देवस्थान आहे. एक घडलेली घटना आहे. एक जण बालाजीला गेला. भगवान बालाजीकडे मोठा श्रीमंत होता, व्यापारी. त्याने देवाच्या चरणाचा महिमा वेदातून ऐकला, पुराणातून ऐकला आणि त्याला असं वाटलं की देवाच्या चरणाचं दर्शन करायला पाहिजे. गेला बालाजीला. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, आपल्याला ना ते बालाजीचं दर्शन फार लांबून आहे, त्यांच्या हातात हिरा आहे, फार लांबून दर्शन आहे. त्याने त्या पुजाऱ्यांना सांगितलं, आपल्याला देवाच्या चरणाला स्पर्श करायचा आहे. त्याने सांगितलं, जमत नाही, नियम आहेत. ते दुसऱ्या दिवशी गेला, पुजाऱ्याला बाजूला घेतलं, आपल्याला देवाचं चरणाचं दर्शन पाहिजे, काय असेल ते आपण करून घेऊ. या वाक्यात फारच ताकद आहे. काय ताकद आहे काय नाही, काय असेल ते आपण पाहून घेऊ. पाणीच होतो समोरचा मनुष्य, एकदम बदलूनच जातो. काय असेल ते आपण पाहून घेऊ, पण आपल्याला देवाच्या चरणाचं दर्शन करायचं. ते म्हटले, मग उद्या इतके इतके घेऊन या आणि इतक्या इतक्या वाजता या. ठरलं पहाटे 5 वाजता जायचं. गेला. तो रूम केलेली होती, मोठा व्यापारी. झोपला. रात्री भगवान त्याच्या स्वप्नात आले. त्याला विचारलं, का रे काय करतो? म्हटले, काय करतो? तुमच्या चरणाचं दर्शन करतो प्रभू. वेदाने पुराणाने तुमच्या चरणाचा महिमा गायलाय, दर्शन करायचंय. म्हटले, नाही नाही, ते तुझं उत्तर बरोबर, पण रीत मोठी चुकीची आहे ना. रीत बरोबर नाही. ह्याचे पैसे देऊन, लाच देऊन दर्शन घ्यायला तुला लाज वाटत नाही का? म्हटले, तसं नाही ना प्रभू, पण चरणाचं दर्शन घ्यायचंच आहे. तेव्हा बालाजी भगवंताने, कृष्णाने सांगितलं होतं, तुला जर दर्शनच घ्यायचंय, चरणाला जर स्पर्शच करायचा आहे, तुम्ही इथे हे पैसे देऊन असा काळा बाजार का करतो? सरळ पंढरपूरला ये ना, डोकं टेकव ना. सरळ पंढरपूरला येऊन तू डोकं का टेकवत नाही? आपला संप्रदाय हा चरणाचा उपासक संप्रदाय, म्हणून फक्त पंढरपूरला देवाच्या चरणाचं दर्शन आहे. जेव्हा जेव्हा संत वाङ्मयामध्ये देवाचे चरण हा शब्द येईल, तेव्हा त्याचा अर्थ असतो स्वरूप. आणि संतांचे चरण असा जेव्हा अर्थ येईल, तेव्हा त्याचा अर्थ असतो संतांचं ज्ञान. विठ्ठल तुमचे चरण कमळापती.